समजतं इथं जनता आहे. मी प्रश्न विचारायला डायरेक्टच विचारतो सर, कारण ते नाही म्हणतात म्हणून. माझा एक प्रश्न होता सर, तुम्ही येण्याआधी इथं जे कोणी सूत्रसंचालन करत होते त्यांनी सांगितलं की राजकीय सभा नाहीये, सगळ्यात पहिली गोष्ट. पण याचे स्पॉन्सर्ड तुषार कामटे आहेत, राष्ट्रवादीने बुक केलेलं होतं. त्याच्यामुळे तुमचा सगळ्यांचा मी जाहीर निषेध करतो, कारण निर्भय सभा आम्ही 75 ऐकल्यात पहिल्या. ओके, तर सगळ्यात पहिले मी या गोष्टीचा निषेध करतो. आणि दुसरी गोष्ट सर, जर 75 निर्भय सभा झालेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रात, 78 झाले, सरांनी 75 सांगितल्या, तुम्ही 78, हरकत नाही, 3चं खालीवर होईल सर. बीजेपीचं 1% पण मतदान हल्लेलं नाहीये, जागा पडल्या. ओके, हा फॅक्ट फिगर सांगतोय, भारत निवडणूक आयोगाच्या आकडेवारी सांगतायत 1%ही मतदान हल्लं नाहीये, जागा पडल्यात. आणि दुसरी गोष्ट, जर महाविकास आघाडीला तुम्ही मतं द्या म्हणले तर सर इथल्या मुस्लिमांनी आणि इथल्या एससीनी भरभरून मतं दिली आहेत, त्याची फिगर्स तुम्हाला माहिती आहे. जर दिली असतील तर ह्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने एससीला आणि मुस्लिमांना प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात काय दिलं. एससीचं द्या सोडून मुस्लिमांनी जर एवढं भरभरून जर चालवलं असेल की महाविकास आघाडी, हा सत्य कोणी नाकारू शकत नाही इथं, तर मुस्लिमांना किती महाविकास आघाडीने प्रतिनिधित्व दिलं. आणि तिसरी गोष्ट सर, आज आता नांदेडमध्ये बाय इलेक्शन आहे. ओके, त्या बाय इलेक्शन मध्ये 2 सख्खे भाऊ, एक बीजेपीतनं उभारतोय आणि काँग्रेसमधनं उभारतोय. ही कुठली भाषा आहे आणि इथं कोणाला निर्भय बनवतं. आणि तिसरी गोष्ट, ज्या उमेदवाराचा तुम्ही उल्लेख केला सर आल्या त्या उमेदवार, जर तुम्ही सर RSSला विरोध करताय, बीजेपीला विरोध करताय, त्या उमेदवार त्यांच्या परिचय पत्रामध्ये लिहिले की मी संघाच्या शाखेत तयार झाले, नमस्ते सदावत्सले म्हणते मी, आणि मी संघाच्या शाखेतनं मला नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व भेटलंय, हे त्यांच्या परिचय पत्रात नमूद केलंय. तर तुम्ही त्यांची भूमिका आता मला सांगा, तुम्ही आल्या त्यांचं नाव घेतलंय, कारण त्यांच्या परिचय पत्रात क्लिअर कट मेन्शन केलेलं त्यांनी. विचारायचं बघा, हे विचारू नये हा प्रश्न. 2 मिनिटं, हा प्रश्न मला विचारायचा नव्हता, पण तरी मी वैयक्तिक विचारतो सर. तर तुमचं मुळव्याधाचं ऑपरेशन झालंय, येस आहे मग झालाय का ऑपरेशन मुळव्याधासाठी? हा प्रश्न विचारला, असं नाही करायचं बा, असं नाही करायचं, हे चुकीचं आहे. तुमचं झालाय का मुळव्याधाचं ऑपरेशन? झालाय काय समज आहे? माणसं आहे का? तुम्ही माणसं आहे का? विषय कुठला तुमचं झालं का? चालवलं गेल्या वेळेला साहेब बिलकुल चालवायचं नाही. आपल्या जागेवर बसा. प्रत्येक जागेवर बसा, कृपा करून जागेवर बसा. त्याला काय बोलायचं बोलू द्या. मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी भाषण आपलं विश्ववर्मन चौधरी सरांचं सुरू होणार आहे, सगळ्यांनी बसून घ्यायचं. काही मुद्दा नाहीये, आपल्या आपल्या जागेवर बसून घ्या. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या, आपलं आपण भाषण चालू ठेवूया. माझी नम्रतेची विनंती आहे सर्वांना. जागेवरती बसून गेले, पोलीस प्रशासन इथं आहे, ते त्यांना सहयोग करतील आणि या ठिकाणी शांतता निर्माण होईल. माझी सर्वांना विनंती आहे. पोलीस मी भाषण सुरू करतोय, ऐका, मी भाषण सुरू करतो. सुरू करा. भाषण सुरू करतोय. भाषण सुरू करतोय. कालचा माझा व्हिडिओ बघा आणि तुमच्याबद्दल काय करत होते मी प्रश्न विचारला, गोंधळ घातला नाही. आता फक्त एक प्रश्न आपल्या पुढे, आता प्रश्न एक फक्त आपल्या पुढे. आपण संघ परिवारात की आपण संविधान परिवारात, एवढाच प्रश्न आपल्या पुढे काय बोलतो एक मिनिट मेंटल हॉस्पिटल हो तुम्ही पण
लाज वाटतं का तुम्हाला? यांची तुम्ही चाटता इथं. लाज वाटतं का तुम्हाला? इथं एसटी वाले बसलेल्या सगळ्यांना. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.